आपल्या बागेला आपण जानेवारी महिन्यापासून पाणी देऊन बागेची सुरुवात केली होती आणि आता ऑगस्ट महिन्यात आपली बाग काढणीला आलेली आहे. म्हणजे जवळपास 7 महिन्यांचा हा बागेचा प्रवास आहे. यावर्षी एक गोष्ट विशेष म्हणजे आपल्या भागात पाऊस फारसा झालेला नाही आणि आता काढणीच्या वेळेला आपल्या फळांकडे बारकाईने पाहताना काही फळांवर विशिष्ट प्रकारचे डाग आणि खरखरीतपणा दिसतो. यावरून आपल्याला समजून येत आहे की आपल्या मालावरती आता थ्रिप्सचा प्रादुर्भाव झालेला आहे. म्हणून आजपासून आपण थ्रिप्सवर 3 भागांची एक महत्त्वाची सिरीज सुरू करतोय. सर्वात आधी समजून घेऊया थ्रिप्स म्हणजे नेमकं काय असतं. थ्रिप्सला आपण आपल्या भागामध्ये फुलकिडे किंवा खरडा किडा असंही म्हणतो. हा अतिशय लहान, सर्वसाधारण 1 ते 1.5 मिलीमीटर आकाराचा, लांबट आणि सडपातळ कीटक असतो. पिवळसर, फिकट तपकिरी किंवा काळसर तपकिरी रंगाचे थ्रिप्स आढळू शकतात. आकार एवढा छोटा असतो की बागेत फिरताना तो सहज आपल्या लक्षातही येत नाही. पानांच्या खालील बाजूला, कळ्यांमध्ये किंवा फुलांमध्ये आणि कोवळ्या फळांवर तो आढळू शकतो. हा कीटक कोवळ्या भागावर उपद्रव करून वनस्पतीच्या पृष्ठभागाला इजा करतो आणि त्यातील रस शोषून घेतो. त्यामुळे पुढे त्या पृष्ठभागावर किंवा त्या फळावरती खुणा दिसू शकतात. आता प्रश्न आहे की थ्रिप्स कधी वाढतो. थ्रिप्स हा उष्ण हवामान असेल किंवा कोरडा असेल, झाडावर कोवळी पालवी असेल, नवीन फूट असेल किंवा फुलोराची स्थिती असते झाडांची, त्यावेळेस थ्रिप्स वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती जास्त असते. आणि याच ठिकाणी आपल्या बागेचा अनुभव महत्त्वाचा आहे. यावर्षी पावसाचं प्रमाण खूप कमी होतं. बागेत कोवळी वाढ, फळांची अवस्था आली आणि त्या काळात अशा परिस्थितीत थ्रिप्सचं नियमित निरीक्षण करणं खूप महत्त्वाचं होतं. याशिवाय बागेत जर जास्त तण असेल, जुन्या अवशेषांकडे दुर्लक्ष केलेलं असेल किंवा नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर करून आपण जर खूप कोवळी आणि मऊ वाढ तयार केली असेल, या गोष्टींमुळे ही किडीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. एक उदाहरण सांगतो. आपण एखाद्या घराचा दरवाजा उघडा ठेवला आणि बाहेरून येणाऱ्या किड्यांना आत येण्यासाठी योग्य वातावरण जर मिळालं तर त्यांची संख्या वाढण्याची शक्यता जास्त असते. तसंच बागेत थ्रिप्ससाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आणि वेळेवर निरीक्षण केलं नाही तर समस्या जास्त वाढू शकते. पण मित्रांनो, इथे खरी गोष्ट पुढच्या भागात आहे. थ्रिप्स दिसतो कसा आणि तो पानावर आहे की फुलात आहे हे कसं ओळखायचं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हातात असलेल्या डाळिंबाच्या फळावर दिसणारे हे डाग थ्रिप्सच्या नुकसानीशी संबंधित आहेत का, हे आपण उद्याच्या पार्ट 2 मध्ये प्रत्यक्ष फळ आणि लक्षणं दाखवून समजून घेणार आहोत. म्हणून पार्ट 2 अजिबात मिस करू नका आणि अशाच प्रत्यक्ष डाळिंब बागेतील माहितीसाठी धनंजय फार्मिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.